तर शिवसेना आणि भाजपच्या युतीचे मेळावे आता सुरू झाले असले तर युतीत अजूनही बेकी असल्याचं चित्र मात्र दिसून येत आहे। जालना लोकसभा मतदारसंघातील वाद काही केला संपत नाहीये। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दंड थोपटले। त्यांच्यात दिलजमाई करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र ते सर्व निष्फळ ठरले। तर आज अर्जुन खोतकर मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरे अर्जुन खोतकर यांची समजूत काढणार आहेत, पण अर्जुन खोतकर यांचं समाधान होणार का हे पाहावं लागणार आहे। तर भाजपची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। देशात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे त्या जागांचा समावेश या यादीमध्ये असेल असं कळतंय। तर पहिल्या यादीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्लीतील मुख्यालयात बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर शिवसेना भाजप मनोमिलन झालंय। निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळी गुण्यागोविंदाने नांदताना दिसतायत। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र सभांना संबोधित करायला लागले, मग स्थानिक नेते तरी कसे मागे राहणार? युतीच्या या नेत्यांचं आज अनोखं मनोमिलन नाशिकच्या भाजप कार्यालयात झालंय। तर नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या फडणवीस ठाकरेंच्या संयुक्त दौऱ्याच्या तयारीत ही सगळी कार्यकर्ते मंडळी जी आहेत ती सुरू असल्याचं बघायला मिळतं। युतीतील नेते मंडळींशी याच पार्श्वभूमीवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, ग्रीष्माची चाहूलही लागली। आणखीन भारतीय जनता पक्षाच्या या वसंत स्मृती कार्यालयामध्ये एक वेगळाच वसंत फुललेला आपल्याला दिसतोय। आपण बघतोय की या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे दोघं एकमेकांचे सख्खे भाऊ का सावत्र भाऊ म्हणून आजपर्यंत वागत होते, ते सगळेच एक एकत्र झालेले आहेत। एक वेगळ्या प्रकारचं एक समन्वय आणि युती दिसते। दादा भुसे राज्यमंत्री आहात, शिवसेनेच्या माध्यमातून एकही वार करायची संधी आजपर्यंत सोडली नाही, कसं वाटतं आज? मला वाटतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं कार्य आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी युतीचा निर्णय केला आणि त्याची अंमलबजावणी आज आम्ही या ठिकाणी नक्कीच करताय। आज अमरावतीच्या सभेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक त्यानंतर केलं की ही खरी युती आहे, हा खरा माझा भाऊ की ज्याने माझ्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंय। काय सांगाल? म्हणजे भाऊ नक्की? मला वाटतं की हे वरिष्ठ पातळीवरचे विषय आहेत। खाली त्यांचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आमचं एक सैनिक या नात्याने कार्य आहे। फिर एक बार मोदी सरकार या विषयाचा एल्गार या ठिकाणी देत असतानाच प्रश्न तोच येतो, 10,000 वेळा तुमचे बाईट घेतले, 10,000 वेळा तोंडसूक घेण्याची संधी तुम्ही सोडलीच नाही। भाजपवर भाऊ का सावत्र भाऊ का एकत्र भाऊ? कुटुंब आहे, कुटुंबात होणारच थोडं, पण एकत्र झालो की तुम्हाला आता एकजूट दिसेलच। दिंडोरीला पुन्हा एकदा नशीब आजमावण्यासाठी तुमचं नाव पुढे आलेलं आहे। वाटतंय शिवसेना आणि भाजप एकत्रित विजय आणणार? 100% पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रपणे लढणार आणि मोदी साहेबांचं सरकार आणि युतीचं सरकार येणार। कसं नियोजन आहे येत्या बैठकीचं? एकतर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख आदरणीय, या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारच्या दौऱ्यांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातला नाशिकचा जो दौरा आहे ही प्राथमिक थोडीशी नियोजनाची बैठक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक। सेलिब्रिटीऐवजी सामान्याला उमेदवारी देतील असं वाटलं होतं, मात्र आता लढत अधिक सोपी झाली अशी टीका केली आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवरती। तसंच नेता हवा की अभिनेता हे कळण्या इतकी जनता सुज्ञ असल्याचंही आढळराव म्हणालेत। ह्या मतदारसंघामध्ये सेलिब्रिटीची गरज नसून लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे। लोकांची सुखदुःख समजून घेणाऱ्या कार्यकर्त्याची उमेदवाराची गरज होती। ऐन वेळेला लोकांना अडीअडचणी आल्या, रात्री अपरात्री शोधायला लागलं, अशा वेळेला सेलिब्रिटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला मातीतला माणूस हा उमेदवार द्यायला पाहिजे होता अशी माझी अपेक्षा होती। इतर उमेदवारांपेक्षा ही फाईट आता चांगली सोपी झाली असं मला वाटतंय। मी आपल्याला आवर्जून सांगतो की ह्या भागातली, ह्या परिसरातली, ह्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे, त्यांना कळतंय त्यांना नेता हवाय, अभिनेता हवाय की आपल्या घरातला खासदार हवा।
तर आढळरावांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देत असताना यंदाची लढाई ही जनता विरुद्ध नेता अशी आहे, हमीभाव वाहतूक कोंडी हे प्रश्न घेऊन जनता स्वतः आता रिंगणात उतरली, अशा शब्दांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळरावांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. बघत पुढची बातमी. राष्ट्रवादीची दुसऱ्या यादीतही बहुतेक नावं अपेक्षित आहेत. मावळमधून पार्थ पवारांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय, तर नाशिकमधून छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांना संधी देण्यात आली आहे आणि शिरूरमधून अमोल कोल्हेंना मैदानात उतरवण्यात आलंय. मात्र या यादीतील सर्वात अनपेक्षित नाव म्हणजे बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शहराध्यक्ष सोनवणेंच्या उमेदवारीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. फारसं चर्चेत नसलेल्या नावाला उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादीची नेमकी कोणती खेळी आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. दरम्यान माढा आणि नगरच्या उमेदवारीबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित जागांवर नेमकी कुणाला संधी मिळणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीवरती आपण नजर टाकतोय. मावळमधून पार्थ पवारांचं नाव निश्चित झालं, तर शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली, तर नाशिकमधून समीर भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर बीडमधून बजरंग सोनवणेंच्या नावामुळे भुवया अनेकांच्या उंचावल्या आहेत, तर दिंडोरीतून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीची ही दुसरी यादी. सुजय विखे पाटलांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सुजय विखेंना मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढायला सांगितलं होतं, मात्र ते स्वतःच नको म्हणाले, असा खळबळजनक दावा अजित पवारांनी केलाय. आणि हे खोटं निघालं तर वाटेल ते करायला तयार असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय. नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे अनेकदा तगादा लावला, मात्र राष्ट्रवादीनं नगरची जागा न सोडल्यानेच अखेर सुजय विखेंनी भाजपचा मार्ग धरल्याचा दावा स्वतः सुजय विखेंनी केला होता. मात्र आता अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे या विषयाला आता नवं वळण मिळालं आहे. तुम्हाला कुणी सांगितलं की सुजय विखेंना आम्ही जागा सोडत नव्हतो? सुजयला आत्ता माझ्या समोर आणा. मी स्वतः सुजय विखेंशी, जयंतराव पाटील आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली होती आणि तुम्हाला जर राष्ट्रवादीमध्ये येऊन उमेदवारी पाहिजे असेल तर आम्ही उमेदवारी द्यायला तयार आहे. हे स्वतः अजित पवार बोललेले होते, हे स्वतः जयंत पाटील बोललेले होते. आणि हे जर चुकीचं असेल तर मी म्हणेल ते ऐकायला तयार आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी जे बोलतो ते खरं बोलतो. जे राज्यसभेचे सदस्य असताना इथं साहेब 14 वेळा निवडून आलेले, त्याच्यामुळे इथंही निवडून येणार, कुठेही उभे राहिले तर साहेबांच्या नावावर आम्ही अनेक जण निवडून येतो, तर साहेब तर निवडून येणारच येणार. त्याच्यामुळं तिथं निवडून आल्यावर पुन्हा राज्यसभेची जागा रिकामी करावी लागते आणि मग तिथं आज आमचं बहुमत नाही आहे. ती जागा आयती विरोधकांच्या हातामध्ये जाईल. त्याच्यामुळं कदाचित साहेबांनी तो विचार केला असेल आणि साहेबांनी ते बोललेले. तर आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि सडेतोड भाषणासाठी ओळखले जाणारे अजित पवार भर भाषणात थोडे भांबावलेले दिसले. त्यांनी भाषण मध्येच थांबवलं आणि शोधाशोध करायला सुरुवात केली. समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या नंतर लक्षात आलं की अजित पवारांचा मोबाईलच गायब झालाय आणि म्हणून त्यांची त्रेधा तिरपीट उडाली आहे. अखेर हा मोबाईल अजित पवारांच्याच खिशात सापडला. एवढी बेकारी कधी नव्हती. आकडे आले, एवढी बेकारी अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी वाढलेली. माझा फोन कुठे आहे रे? नाही, इथं होता का? बघावर. मग तिथं बघा ना. आय माणूस भांबवल्यावर काय होतं बघ. दरम्यान या थोड्याशा हलक्या फुलक्या बातमीनंतर पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी काय मोलाचा सल्ला दिलाय बघूयात. त्याच्यामुळे आजच मी मगाशी बातमी वाचली, मावळमधनं पार्थला उमेदवारी मिळालेली म्हणून. त्याकरता माझी विनंती आहे, माझी पाठी कोरी असताना तुम्ही मला 91ला प्रचंड मताधिक्याने विजयी केलेलं होतं आणि त्यावेळेस बारामतीनं पण फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली होती. काही ठिकाणी नव्या कोरड्या पाट्या असणारे उमेदवार त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. अजून माढा आणि अहमदनगरची जागा आणि काही इतर 1-2 जागा डिक्लेअर करणं बाकी आहे. पण
कृपा करून गाफील राहू नका. बघत पुढची बातमी. निवडणूक आयोगाच्या विशेष निरीक्षकांच्या अहवालानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. विशेष निरीक्षकांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याचा आजचा 3रा दिवस असून उद्या निरीक्षक परतल्यानंतर हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला जाणार आहे. तर रमजान महिन्यानंतर किंवा अमरनाथ यात्रेच्या आधी निवडणुका घेतल्या जाव्यात अशी सूचना जम्मू काश्मीर सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं याआधीच दिली आहे.